नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईफ फ्रेश, स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा भाग हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी साजरा होतो आहे. कामत बिल्डिंग प्रभादेवी या ठिकाणी आलेलो आहे. मंजिरी मयूर मयेकर या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. गुरुपौर्णिमेविषयी त्यांच्या मनात काय भावना आहेत त्या जाणून घेणार आहोत. आणि त्याही पलीकडे शाळेपासून किंबहुना आपला जन्म झाल्यापासून अगदी आईबाबांपासून प्रत्येक टप्प्यावर आपल्याला नेहमी गुरु हा भेटतच असतो. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या मार्गानं हा गुरु आशीर्वाद देत असतो. तर अशा गुरूंना वंदन करून आजच्या या भागाची आपण सुरुवात करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी भेटूया मयेकर कुटुंबाला. नमस्कार. 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 आता उखाणा. मंगळसूत्रातल्या 2 मोती, सासर आणि माहेर, मयूररावांसाठी दिला सौभाग्याचा आहेर. आणि उशीर झाला की मयूररावांना काढते घराबाहेर. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर नमस्कार. मयूर मयेकर. ही माझी 3 मुलं. हॅलो. 2 मुली 1 मुलगा. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही नणन. नमस्कार. तिचे मुलगा. हो, हो. हे जाव. बरं बरं. नमस्कार. तिचा मुलगा. हो. माझी बहीण आहे. नमस्कार. आणि माझी वहिनी. नमस्कार. आणि बाकी आमचे बिल्डिंगचे आहेत. आणि नमस्कार त्यांचे सगळ्यांना. मित्र आणि माझी मैत्रिणी. अरे बाबा. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर डोंबिवलीचं आहे. डोंबिवलीला कुठे? मीन्स आधी माटुंग्याला होतो आम्ही, पण 12th नंतर मग मी डोंबिवलीला गेले. मग शाळा कुठली? शाळा माझी लोकमान्य विद्या मंदिर इकडचीच. तुमचं बालपण कुठलं? माझं मी प्रभादेवी. प्रभादेवी. हां. तुमची शाळा कुठली? प्रभादेवी शाळा. मला तुम्हाला विचारायचं आहे, शाळेतले शिक्षक किंवा शाळेतले गुरुजी किंवा या प्रवासात तुम्हाला मिळालेले गुरु कोण आहेत का? भगत मॅडम म्हणून आहेत. भगत मॅडम. हो, त्या दादरमध्ये राहतात. खूप छान शिक्षिका होत्या. स्ट्रिक्ट पण होत्या तेवढ्याच आणि शिकवण्यासाठी खूपच छान. म्हणजे त्यांचं गायडन्स खूप छान मिळालेलं. आफ्टर 10th आम्ही स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटी दिली. त्या मॅडमची नेहमी तुम्हाला गुरुपौर्णिमेला आठवण येते. हां, साधारणतः जेव्हा गुरुपौर्णिमा असते तेव्हा प्रत्येकाच्या प्रवासामध्ये कुणी ना कुणी गुरुच्या रूपानं भेटत असते. मग अशा वेळेला तुम्हाला त्या मॅडमची त्यांची पण आठवण येते. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे माझे आई वडील, हो, ज्यांचा हात माझ्या डोक्यावर सदैव होता. आज माझे पप्पा नाही आहेत, पण मी त्यांना नेहमी मिस करते. तुम्ही? माझे ड्रॉइंगचे हे होते, सर होते, पिळणकर सर म्हणून. तर ते मला खूप हेल्प करायचे. काय असेल, काय प्रॉब्लेम्स असेल शाळेमध्ये तर मी त्यांना सांगायचो. ते मी डिस्कस करायचो, ते शेअर करायचे माझ्याशी प्रॉब्लेम जे काय असेल. म्हणजे तुम्ही त्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी आठवण करायची झाली, आठवण करतो, तर तुम्ही त्या गुरूंची आठवण करा. हो. आणि सेकंड थिंग माझे आई वडील. चला, कारण गुरुपौर्णिमा आहे, सगळीकडे गुरुपौर्णिमेचा हा उत्सव अत्यंत आनंदात साजरा होतो आहे. तेव्हा या सगळ्या गुरूंना आमच्या सगळ्यांकडून मनापासून नमस्कार. तुमचं कॉलेज कुठलं? माझं कॉलेज चेतना कॉलेज, बँड्रा. बँड्रा. तुमचं? चेतना कॉलेज. एकाच वर्गात होता तुम्ही? हो, 11वी 12वी एकच क्लासमेट होतो. मग त्यानंतर त्यांनी करस्पॉन्डिंग केलं आणि मग नंतर मी कंटिन्यूज केलं ग्रॅज्युएशन. मग हे कुठे बाहेर गेले कॉलेजच्या? हां, ते तुम्ही तिथेच होता? हो, मी तिथेच होतो. मग तुम्ही काय करायचं त्यानंतर? मी करस्पॉन्डन्स केलं. हां, लांब गेलात तुम्ही म्हणजे. हो ना. मग तरी यायचा बांद्र्याला? हो का? भेटायला. पण सुरुवात कशी झाली? 11वीला म्हणजे क्लासमेट होतो आणि ते असेच बघायचे मला क्लासमध्ये. पण ते बघायचे तर तुम्ही बघायचे ना? नाही, मला आधी माहीत नव्हतं. काय म्हणजे क्लासमध्ये हे आहेत बरं असं काही. म्हणजे मी थोडी सिन्सिअरच होती. हे बरं आहे. काय हो, काय म्हणणं आहे तुमचं? काय झालं सांगा. आम्ही एकत्र क्लासमध्ये होतो. मला ती आवडली आणि नंतर मग मी तिला प्रपोज करत होतो. तर ती प्रपोज नाही म्हणाली मला डायरेक्ट. हां. तर का हो? थोडी भीती होती अशी, म्हणजे आई वडिलांचं पण थोडं टेन्शन. आणि
तो पण माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स, थोडीशी भीती होतीच मनात. त्यांना काही एक्सपिरियन्स होता? नाही सांगू शकत नाही, म्हणजे मुलगा म्हटलं तर माझ्यासाठी पहिला एक्सपिरियन्स. ते काय रोज जाता येता काय प्रपोज करायची? हा? पण तुम्हाला अंदाज आला होता ना की हा मुलगा आपल्याकडे सतत बघतोय? अंदाज आलेला, आणि तुम्ही कारण हसत रूट होता. आमचा एकच होता. तुम्ही हसत होता? असं होतं म्हणजे तुम्ही थोडंफार. बघत होता? खरं टेन्शन त्याने यायला पाहिजे होतं ना. हो ते तर आहेच, पण नंतर थोडं थोडं माझ्याही मनात तेवढं फिलिंग्स व्हायला लागल्या. वाटलं हां. सो मग नंतर तरी सुद्धा मी त्यांना होकार नाही दिला. फायनली मी का होकार? फायनल एक्झाम झाल्यानंतरच दिला, का? कारण मला थोडं अभ्यासाचं जास्त म्हणजे क्रेज होतं, तर मी जास्त त्याच्यात इन्व्हॉल्व नाही होत होती जास्त. अच्छा. मग फायनल एक्झाम नंतर मग त्यांनी थोडं शुअरिटी दिली की म्हणजे आता कशी काय? कॉलेज कशी? म्हटलं तर मुलं थोडंसं टाइमपास आहे ते अशी म्हणजे थिंकिंग तशी असते हो काय? मुलींची, असं मला वाटतं. नाही म्हणजे मला माझं नाही तरी माहिती. होतं. पण अशी असते थिंकिंग. I खरं think काय म्हणजे असते? माझं तरी होतं. हो काय? लाईफ लॉंग साठी करणारी मुलं क्वचित कमी असतात. काय सांगताय? काय हो असं तुम्हाला असं वाटतं? काही मुलं असतात पण माझ्यासारखी नसतात. मग तुम्ही त्यांना सांगितलं का? हो मी सांगितलं पण नाही म्हणाली. मी ॲक्च्युली तिला थांबवायला, मी प्रपोज जेव्हा करत होतो तिला तेव्हा मी तिला थांबवायला गेलो, तर मी तिचा हात पकडला थांबवण्यासाठी. तर ती माझ्यावर भडकली, अरे माझा हात का पकडला? तर ती नंतर सेम डेला त्या दिवशी संध्याकाळी माझ्या घरी भांडायला आले की माझा हात पकडला म्हणून. मग घरी आले तेव्हा काय झालं रिॲक्शन? घरी होते, पप्पा होते, आजी होती. हां. त्या बोलायला लागले की असं असं हे हात पकडला आहे, ते तुमच्या मुलाला समजवा ते. समजवा वगैरे? बाप रे. काय हो यांचा पत्ता कुठून मिळाला तुम्हाला? नाही आलेले आम्ही आम्ही आधी आलो ग्रुप आलेला घरी. ग्रुप आलेलो आम्ही, पण तेव्हा आमचं अफेअर्स नव्हतं. नाही नाही पण अफेअर राहू द्या, पण माहितीतला मुलगा होता ना, मग त्याचा एवढा का तुम्ही नाही थैथयाट तसं केला? नाही, म्हणजे माझा तर कोणी पहिल्यांदाच हात पकडला तर थोडंसं मी पण नाही ते घाबरले. हातात हात घेऊनच फिरायचे. नाही नाही पण हे घेऊन गेल्यानंतर घरी काय प्रतिक्रिया होती? घरी तर बापरे एकदम सिरियस वातावरण होतं घरी. मम्मी पप्पा पण भरपूर वैतागले, म्हणजे भडकले. स्वाभाविक आहे, एखादी मुलगी असं करते घरी येऊन म्हणून. मग काय झालं, तुम्हाला घर आवडायला लागलं का यांचं? मग पुढे नंतर? नाही, नंतर मलाही थोडं फील झालं, नंतर मी कॉलेजमध्ये पण डिस्कस त्यांनी मला समजावून सांगितलं. मग परत भेटला? realize झालं, कॉलेजमध्येच होतं ना. मला सांगा, एवढा राग व्यक्त केल्यानंतर एखादी मुलगी एखाद्या मुलाकडे बघणार पण नाही? नाही बरोबर आहे, पण ते क्लासमेट होते ऑलरेडी, आमच्या माझ्या पाठीत ग्रुपमध्ये असं पण होते आणि आम्ही ग्रुप होता आमचा, तर त्या ग्रुपमध्ये हे पण होते, ते मी सगळं होते. आपल्या सोयीने ना. मग काय झालं? थोडं मीन्स त्यांनी पण मला थोडं समजवलं, थोडं तुम्ही surety समजला? दिली, मग थोडं मलाही फिलिंग्स जाणवल्या. नाही ते राहू द्या, नाही मला आधी सांगा दुसऱ्या दिवशी इतकं म्हणजे मला वातावरण जर एवढं गंभीर असेल, एखादी मुलगी एखाद्या मुलाच्या घरी गेली. नाही लिटरली पण मी थोडं घाबरलेली, कारण की मी फर्स्ट टाइम कोणाच्या तरी घरी जाऊन, त्या गोष्टीनंतर एका आठवड्यानंतर हा म्हणाला. लगेच एक्झाम होती सर. मग त्या रात्री तुम्ही यांच्या घरी का नाही गेला परत? मग माझ्या वडिलांनी मला बाहेरच काढलं होतं ना. अच्छा अच्छा. पण नंतर तुम्हाला असं मनात त्या गोष्टीचा त्रास झाला हो ना, त्रास की मला आपण झाला. फार चुकीचं केलं असं वाटलं तुम्हाला, की एवढं नाही करायला पाहिजे. आक्रस्तळेपणा करायची करायला गरज पाहिजे. नव्हती. मग काय झालं नंतर? काही नाही, मग नंतर काय, मग ह्यांना होकार दिला. आणि मग मग काय कंटिन्यू चालू. मग किती वर्ष सुरू होतं हे? 96ला आम्ही एकत्र होतो कॉलेजमध्ये. 96 आमचं लग्न झालं 2003ला. अरे बापरे, म्हणजे जवळजवळ 5-6 वर्ष. हो. पण मग घरी कधी त्याच्यानंतर तुमच्या नाही, घरी नंतर कळलं असं, कसं कळलं तुमच्याकडे? कोणी ना मी कोणी. अभ्यास वगैरे करायला जायचो तिच्या घरी. हो. अभ्यासाला हुशार होती अख्ख्या ना. महाराष्ट्रात तेवढं एकच जागा होती की जिथे लक्ष लागायचं अभ्यासात. मग काय झालं? मग थोडा वेळ म्हणजे असं अभ्यास वगैरे तेवढं हे करायचं, नंतर मग थोडा वेळ मला फिरायला मिळालं तर मग फिरायचो. आणि मग घरी कळल्यावर तुमच्या? माझ्या घरी तर खूपच म्हणजे इवन माझी मावशी, माझे मामा सगळ्यांनी, म्हणजे इवन माझं कॉलेजही बंद करायचं हे चाललं होतं त्यांचं. आणि जस्ट आम्ही तेव्हा 13वी नंतर डोंबिवलीला शिफ्ट झालेलो. थोडं म्हणजे खूप ॲक्शन घेतली तसं, नाही म्हणजे नाहीच, थोडंफार म्हणजे वेल सेटल पण नव्हतो, शिकतच आहोत. पण मग होकार कसा झाला नंतर, म्हणजे लग्नात कसं झालं? नाही, मग आफ्टर ग्रॅज्युएशन आणि नंतर मी जॉबला लागले. मग नंतर लग्नाचं मग थोडंसं आमच्यात पहिलं बोलणं झालं की काय करायचं, म्हणजे घरात बोलणी करायचं वगैरे. मग ते घरातल्यांना सांगून हे केलं. घरातल्यांना माहीत मग होतं तेव्हा असं. मान्य केलं घरातल्याने? हां. पण तुमच्या घरी आधी माहिती होतं? माझ्या घरी माहिती होतं. काही प्रॉब्लेम नव्हता? नाही, काय प्रॉब्लेम. कारण एकदाच हात पकडला होता त्याच्यात नाही. त्यामुळे काय घरच्यांना माहिती होतं. आता तुम्ही काय करता? आता मी हॉस्पिटलमध्ये आहे, परचेस एक्झिक्युटिव्ह. कुठल्या? SRV हॉस्पिटल गोरेगावला. आणि तुम्ही आता काय करता? मी पण जॉब करते, प्रायव्हेटलाच आहे, चर्चगेट. बरं, आता या ठिकाणी एक खेळाचं आव्हान आहे. घरात काही चिठ्ठ्या लपवल्यात. वेळ सुरू झाल्यानंतर एक एक चिठ्ठी शोधत चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची.
तुका म्हणे मज काय थोरपण, पायाची वहाण पायीच बरी. वेळ सुरू झाली. हां सांगा. चिठ्ठी असेल ती वाचा. टीव्हीचा जोडीदार. आम्हाला काय माहिती. रिमोट. 20 सेकंद झाली. थंड पेय. 30 सेकंद झालेली आहेत. 10, महाराजांचा किल्ला. 8, 7, 6, 5, 4, 3. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. आणि आता माईक तुमच्याकडे दिलेला आहे. तुमचं यांच्याशी असलेलं नातं सांगायचं आणि यांच्याबद्दल काय सांगायचं असेल किंवा आठवण एखादी असेल तर सांगायची. बोला. त्यांच्या मोठ्या काकांची मी मुलगी. बर. ती म्हणजे माझ्या बहिणीपेक्षा माझी मैत्रीणच जास्त आहे. म्हणजे काही शेअर करायचं झालं तरी आम्ही दोघी जण एकमेकींना फोन करून एकत्र शेअर करतो. पहिल्यापासून आम्ही माटुंग्याला एकत्र राहिलेलो आहे, त्याच्यामुळे आमचं बॉन्डिंग फार छान आहे दोघींचं एकमेकींविषयी. सासूबाई, बरं सांगा सुनेबद्दल. मनमिळावू आहे, कामात फास्टर आहे. एकदम फास्ट आहे. हो. द्या, अजून कोण बोलणार आहे. छान आहे वहिनी. जेवण मात्र चांगलं बनवते. मच्छीचं जेवण जेवायला येते मी तिच्याकडे. सांगते तिला बनव, मी येते जेवायला म्हणून. चांगलं करता तुम्ही. हं? चांगलं करता म्हणलं. हो. द्या. खूप प्रेमळ स्वभाव आहे. हां, आणि मनमिळावू आहे, मैत्रिणीसारखे वागतो. बरं, मला तुम्हाला विचारायचं, इतकं सगळं कौतुक चाललंय, कसं वाटतंय. खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. बरं, आता ना एक गाणं लागेल. ते गाणं लागल्यानंतर ती उशी आहे ती पुढे पुढे पास करायची. गाणं जेव्हा थांबणार तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना एक शिक्षा मिळणार, छोटीशी एक आव्हान असेल. ते जर आव्हान तुम्ही पूर्ण केलं तर बक्षीस या माऊलीला मिळणार. बघूया काय होणार या खेळात, कोण जिंकणार. गाणं. छम 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 छटी लगे छम छम विद्या येई खम खम छम 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 छम. स्टूलमध्ये फुटबॉल टाकायचा आहे. मी 10 संधी आहेत. 6 ही गुणसंख्या झाली तर तुम्हाला बक्षीस मिळणार. वेळ सुरू झाली. 1, 3, 2, 4, 3, 5, 3, 6, 4, 7, 5. अभिनंदन. हे बक्षीस झी मराठीकडून तुम्हाला मिळालं, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. म्युझिक. छटी लगे छम छम विद्या येई खम खम छम 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 मोठ्या मोठ्या मिशा. टेबलवर चिकटवलेल्या चिकटपट्टीला सोंगट्या चिकटल्या पाहिजेत. 10 संधी आणि त्यापैकी जर 6 चिकटल्या तर बक्षीस मिळणार. बघूया. वेळ सुरू झाली. 1, 2, 3, 4, 4, 4, 4, 5. आणखी 1 गुणाची आवश्यकता आहे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू.
तुम्हाला झी मराठीकडून ही भेटवस्तू. म्युझिक. तंबाखूच्या पिचकाराने भिंती झाला घाट, तंबाखूच्या पिचकाराने भिंती झाला घाट. पचा पचा शिव्या देई खाता खाता पान, पचा पचा शिव्या देई खाता खाता पान. मोऱ्या मूर्खा गोट्या गद्या. हा आईंकडे थांबली. बरं, समोर ठेवलेल्या बॉलिंग बॉटलमध्ये रिंग अडकवायची आहे. 15 संधी आहे आणि त्यामध्ये जर 7 रिंग अडकल्या तर आज सुनेला बक्षीस मिळवून देणार आहेत. वेळ सुरू झाली. 1 1 2. हळूहळू हळू. सुनेला मिळवून द्यायचं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. हा टाका. बरं केलं, नाही द्यायचं तर नका देऊ. 3 4 5. एक पाहिजे अजून 1. आरोप आलेत तुमच्यावर. तुमचा स्वभाव तापट आहे. हो, त्याच्यामुळे बऱ्याचदा तुमच्याकडून एखादा शब्द निघतो आणि समोरच्याला वाईट वाटतं. किरकिर खूप करता छोट्या छोट्या गोष्टीवरून. मान्य? काय शांत बसले आहेत बघा. तुम्ही जेव्हा माहेरी जाता ना, किंवा माहेरी गेल्यानंतर ना, तुम्हाला कोणालाच कुठल्या कामात मदत करायची नसते. नाही, लग्नाआधी थोडंफार मी मदत नाही करायची, म्हणजे मला काहीच येत नव्हतं प्रॉपर. लग्नानंतर जेव्हा एक जिम्मेदारी जेव्हा अंगावर आली तेव्हा मी खूप म्हणजे त्याच्यातून शिकली. आणि आज नंदिनी आणि यांनी सांगितलंच आहे की जेवण वगैरे खूप छान बनवते. त्याच्यामुळे थोडंफार मदत करत असेल, पण थोडीशी आळशी होती आधी मी. आता नाही तसं. तुम्हाला ना काम असेल तरच आठवण येते, नाहीतर सगळ्यांना विसरता तुम्ही. खरं आहे? नाही, असं म्हणजे मी असं विसरत नाही. ॲक्च्युली कामाच्या ह्याच्यामध्ये कंटिन्यूस म्हणजे एवढी कामामध्ये बिझी असते ना की असं नाही होत पटकन. पण समोरच्याचं थिंकिंग होतं की मी फक्त कामाच्याच वेळेस त्यांची आठवण काढते. पटकन बोलता तुम्ही. हां, मला मनात असं काही ठेवून चाललेलं नाही आवडत. जे काय आहे ते समोरच क्लिअर केलं बरं तर झालं. समोरच्यालाही तेवढंच समजतं की म्हणजे मागून बोलणं आणि समोर बोलणं याच्यात खूप डिफरन्स आहे. त्यामुळे समोरच- मनात ठेवलं तर ते आपल्यालाही त्रास होतो आणि समोरच्यालाही. नाही, बरोबर. आपल्याला नाही, समोरच्याला व्हायला पाहिजे. समोर लगेच नाही. म्हणजे बोलून टाकलं की विषय संपला. बरोबर. स्वतःच्याच मनाचं खरं करता. काय गोड हसताय हो तुम्ही. खरी गोष्ट. किती मनापासून हसले बघितलं का ते. तुम्हाला जे वाटेल तेच करणार. मग ते काय नंतर कळेल तुम्हाला. हो, खरं आहे. असं आहे. नाही, असं नाही. म्हणजे जे योग्य आहे तेच मी मला वाटतं की करावं. मग त्याच्यामध्ये मी थोडं मागे पुढे बघत नाही. ते मी करून दाखवते असं. बरं, आज स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर आजपासून कुठला करा? प्रत्येक गोष्ट विचार करूनच शांत डोक्याने. काय? म्हणजे कुठल्या गोष्टीचा कधी कधी राग येतो पटकन, तर त्या गोष्टीमध्ये थोडासा विचार करेन शांतपणे आणि नंतरच त्या गोष्टीला पुढे प्रोत्साहन देईन. कसं वाटेल असं झालं तर? त्यांना चांगलंच वाटेल. चमत्कार. म्हणजे हा चमत्कार होईल असं वाटत नाहीये तुम्हाला? माऊली बघा, तुम्ही इतकं धडधडीत बोललायत तर आता खरं कधीपासून करून दाखवणार आहे? आजपासून करेन. नक्की. हो. बघा, चमत्कार. मी इकडनं जातो 10 वेळा. लक्षात ठेवा. कुठला बदल केला तर तुम्हाला आवडेल? पहिली डोकं शांत ठेवलं आणि सगळ्यांशी थोडा मिळून मिसळून बोललं. म्हणजे ती पटकन थोडी बोलायला हे करते, मिक्स होत नाही. तर ते थोडा बदल झाला पाहिजे. आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची आहे तर माझ्या सासूची, सासऱ्यांची. जे काय चूक झाली असेल आत्तापर्यंत ती पदरात त्याच्यासाठी घालायचं. तुम्ही? मम्मी पप्पांची. हो. हो. तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, हे नेहमीचं वाक्य. आणि त्याचबरोबर आता क्षण आला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आणि वैनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.